आज आपल्याला हेल्दी आणि चवदार धपाटे कसे बनवायचे हे बघायचं आहे. ते करण्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते मी वर मेन्शन केले. मेथी चिरून घ्यावे, नंतर त्यामध्ये भोपळा किसून घ्यावे, नंतर हिरवी मिरचीचे कूट घ्यावे, नंतर त्यामध्ये कोबी चिरून घ्यावे, नंतर अजवाईन, मीठ, हळदी, लाल मिरचू, अद्रक लसूणचं पेस्ट, शेंगदाणा कूट हे सर्व घ्यावे. नंतर आपल्याला पीठ घ्यायचे आहेत गव्हाचे, ज्वारीचे आणि डाळीचे. तर जास्त प्रमाणात आपल्याला ज्वारीचं घ्यायचं आहे, त्याच्यानंतर गव्हाचे व त्याच्यानंतर डाळीचे. आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच. हे सर्व मिक्स केल्यानंतर त्याला ऑलरेडी ओलावा सुटतो. जर नाही सुटला तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित मळून घ्यावे, जोपर्यंत ते व्यवस्थित आपल्याला थापटण्यासाठी येत नाही तोपर्यंत. नंतर त्याचा हाताने मी जसं दाखवला आहे तसा गोळा करून घ्यावे व नंतर एक पोळीपाट घ्यावे व त्यावरती एक कपडा घेऊन त्यावरती हा गोळा ठेवून त्याला हाताने मी जसं दाखवत आहे तसं गोल गोल फिरवत त्याला थापटून घ्यावे. हातानेच थापटावे, एका हाताने थापटावे व दुसऱ्या हाताने त्याला शेप देत जावे. असे ते पूर्ण मोठं होऊपर्यंत त्याला थापटावे. आपल्याला जोपर्यंत ते पातळ झाले नाही असे वाटेल तोपर्यंत त्याला व्यवस्थित थापटून घ्यावे. कोणाकोणाला सर्व मिक्स धपाटे आवडतात व कोणाकोणाला फक्त मेथी किंवा फक्त भोपळ्याचे आवडतात. तुम्हाला कुठले आवडतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर त्यामध्ये होल्स करायचे, नंतर त्याला हळूच व्यवस्थित पकडून तव्यावरती टाकावे व त्यावरून व्यवस्थित हात फिरून घ्यावे आणि तो कपडा बाजूला काढून घ्यावे. आणि नंतर साईडने त्याला तेल सोडावे, जेणेकरून ते धपाटे तव्याला चिटकणार नाहीत म्हणून. आणि त्या धपाट्याला व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की जेवढं व्यवस्थित भाजेल तेवढे व्यवस्थित धपाटे लागतात आणि ते खरपूसच भाजावे. त्याच्यामुळे आपल्याला खायला पण असे कुरकुरीत लागतात. व आपले धपाटे बनून तयार झाले आहेत. आता याला कोण कोण दहीसोबत किंवा केचपसोबत खाते, मी तर स्पेशली दहीसोबत खाते. तुम्ही पण खावा करून नक्की एकदा. धन्यवाद.